नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जेव्हा आता पत्रकार घरी आलेले आहेत आणि जेव्हा कांगावा सुरू केलेला असतो नैनाचं नेहमीच म्हणणं आहे, कारण तिने याआधीही खूप वेळा असाच गोंधळ घातलेला होता आणि आत्ताही तिचं तेच म्हणणं आहे की मी काहीही चुकीचं केलेलं नाही, मी जे काही केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे असं नैनाचं म्हणणं आहे। आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस तुझं ऐकलेलं आहे, पण नैनाताई आत्ता जर तू काही पुन्हा चूक करशील तर गाठ माझ्याशी आहे। तेव्हा नैना सुद्धा कलाच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण तुला काय वाटतं, तू कोण आहेस। तेव्हा कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही प्रत्येक वेळेस तुझ्यामुळं हे सगळं चांदेकरांना भोगावं लागत आहे। मागच्या वेळेसही तू असाच गोंधळ घातलेला होता आणि हे पुन्हा तुझ्याकडून झालेलं आहे। इकडे कला आणि अद्वैत दोघंही बसलेलं असतं जिन्यात बसून। राहुल त्यांच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असतो आणि राहुलचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही आहे ते यांच्या दोघांमुळे होत आहे। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घरी चाललेल्या असतात आणि राहुल मात्र त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं ऐकत असतो। कला म्हणत असते की चांदेकर, तुला आठवतंय का त्या दिवशी मंदिरात गुरुजींनी आपल्याला काय सांगितलं होतं? गुरुजींनी सांगितलेलं होतं की कुंभाने शेत खातंय। मग अद्वैत म्हणू लागतो की बरोबर आहे, म्हणजे ह्या नैनाने त्या श्रीनाथ ज्वेलर्स सोबत हातमिळवणी केलेली आहे। म्हणजे आता कला आणि अद्वैतला समजलेलं आहे की नैनाही तिकडे सामील झालेली आहे, म्हणजेच त्याच्यासोबत राहुलही असणार आहे। कारण नैनाला तो कॉन्टॅक्ट कोणी दिला, कारण नैनाला तर तसे कॉन्टॅक्ट मिळणं अवघड आहे। ही गोष्ट त्या दोघांच्याही लक्षात आलेली आहे, म्हणजे या सगळ्याचा खरा मास्टरमाइंड हा राहुल आहे हे समोर आलेला आहे। कलाने मात्र शांत डोक्याने विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रोहिणीचा कांगावा मात्र भयानक असा सुरू आहे, पण तिला घरातील सगळेजण कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सरोजी कलाची बाजू घेत नाही अद्वैत इकडे राहुल आणि रोहिणीची वाट लावणार आहे। तर इकडे सगळेजण बोलत असतात आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते, सांगा ना, आम्ही चांदेकर नाही आहेत ना, म्हणून तुम्ही सगळेजण आमच्याशी अशा पद्धतीने वागत आहात, कारण तुम्हाला वाटतच नाहीये की आम्ही चांदेकर आहोत, म्हणून तुमचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं असं तिचं बोलणं चाललेलं आहे। ती म्हणत आहे की तुम्हाला कोणालाच वाटत नाहीये, सांगा ना डॅड, नाहीये ना कधी तुम्ही आम्हाला चांदेकर म्हणून घेतलं का? आणि ऑब्विसली जर ते चांदेकर नसतीलच तर त्यांना चांदेकर म्हणून का स्वीकारावं हा विचारच या रोहिणीच्या डोक्यात येत नाही। तिला फक्त एवढंच वाटत आहे की काहीही झालं तरीही ह्या सगळ्यांमुळं आम्ही वेगळे पडलेलो आहोत, कारण राहुलवर तुम्ही लगेच संशय घेतला, बरोबर आहे, तो चांदेकर नाहीये ना म्हणून त्याच्यावर संशय घेतलेला आहे असं म्हणत रोहिणीने कांगावा करायला सुरुवात केलेली असते। कलाला मात्र रोहिणीची ही सगळी नाटकं लक्षात येत असतात। कलाला जाणवत असतं काहीतरी लपवालपवी चाललेली आहे, म्हणून रोहिणी आत्या अशा पद्धतीने वागत आहेत ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते। कला मात्र तिथं उभी असते, सगळं शांतपणे पाहत असते। तेव्हा रोहिणी म्हणत असते की हे बघ राहुल, या कोणीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू काहीही चुकीचं करणार नाहीस याची मला खात्री आहे असं ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे घरातले सगळेजण पाहत असतात। सगळ्यांना असं वाटत असतं की रोहिणी हे सगळं नाटक करते, हे सगळं मुद्दाम करते, कारण ती म्हणत असते की माझ्या राहुलवर संशय घेतला जातो, हे जर तुमच्या कोणी केलं असतं तर, आणि साधं ते बिल आहे आलं असेल त्याच्या केबिन मध्ये, ती कुठून येऊ शकतं, कोणीही ठेवू शकतं, मग तुम्ही त्याच्यावर काय आरोप करताय? आणि अद्वैत मात्र इमोशनल झालेला असतो, तो नेहमीसारखा त्याच्या फॅमिलीच्या बाबतीत कोणी काही बोललं तर त्याला मात्र खूप राग येत असतो, पण इतके दिवस कलावरती जे आरोप केले जात आहेत, कलाच्या बाबतीत चुकीचं वागलं जात आहे, त्याच्या बाबतीत मात्र त्याला कधीही वाईट वाटत नाही, त्याला फक्त त्याच्या गोष्टी पडलेल्या असतात। आणि इकडे आता रोहिणी म्हणत असते की चल राहुल, आपण या घरात नाही राहायचं, आपण जाऊया हे घर सोडून, कारण यांना कोणालाच आपल्याबद्दल काहीच वाटत नाहीये, त्यामुळे आपल्यालाही या घरात राहायचं नाही असं रोहिणीने कांगावा सुरू केलेला असतो। सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की अगं आत्या, आम्ही कुठं म्हणालेलं आहे की राहुलने वेगळं काय केलेलं आहे, मी फक्त त्याला विचारलेलं आहे। आणि घर सोडून जायची भाषा का करतेस तू, कारण मी काहीच केलेलं नाहीये, मी काही चुकीच्या पद्धतीने बोललेलं नाहीये, मी फक्त त्याला विचारत आहे की ते बिल तुझ्याकडे कसं आलं आणि तुझ्याकडे होतं तर का सांगितलं नाही, माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे असं इकडे अद्वैत बोलत असतो। आणि कलाला मात्र राग आलेला असतो। कला म्हणत असते की नाही, याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय,
हे मात्र कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला मात्र विचार करायला लागलेली असते. कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही याच्या मागं काय कारस्थान आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत ते मला कळलं पाहिजे, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कला मात्र शांतपणे सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रोहिणी मात्र सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असते. कला मात्र तिथं जाते आणि कला म्हणू लागते की रोहिणी मॅडम, एक साधी गोष्ट विचारलेली होती, राहुलच्या केबिनमध्ये बिलाची फाईल सापडली, त्याचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही ह्या सगळ्या नको त्या गोष्टी काय बोलत आहात? म्हणजे तुम्हाला असं काय वाटत आहे की आम्ही अशाच पद्धतीने आरोप करत आहोत? आम्ही फक्त विचारलंय ना, आणि ते गोष्ट खूप महत्वाची होती. आणि काहीही झालं तरीही चांदेकरला या सगळ्यामुळे किती त्रास झालेला आहे, आपल्या सगळ्यांनाच या सगळ्यामुळे त्रास झालेला आहे आणि म्हणूनच ही गोष्ट विचारली गेली ना, कारण आपण सगळेजण ह्या गोष्टीचा शोध घेत आहोत. आपण सगळेजण एकत्र मिळून चांदेकरला अटक झाली हे सगळं प्रकरण काय आहे ह्या सगळ्याचा शोध घेत आहोत आणि त्यावेळी ती फाईल सापडलेली आहे, कारण तो कागद खूप महत्वाचा होता. आणि राहिला प्रश्न, तो कागद इकडे राहुलच्या केबिनमध्ये कसा आला? जर तो कागद राहुलच्या केबिनमध्ये आला असेल तर त्यामागे काय रिझन आहे हे विचारणं आणि हे जाणून घेणं सगळ्यांचाच अधिकार आहे ना. एक साधी गोष्ट विचार करा, जर तो कागद माझ्या पर्समध्ये सापडला असता तर तुम्ही काय केलं असतं? असं म्हणत कलाने रोहिणीची बोलती बंद केलेली असते. आज सगळेजण बोलायचे थांबलेले असतात, रोहिणीच्या या कांगाव्यामुळे सगळेजण शांत बसलेले असतात, पण कला मात्र पुढे होते आणि बोलायला सुरुवात करते. कला जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र सरोज तिथे आलेले असते आणि सरोज म्हणत असते की ती काय चुकीचं बोलतेय, बरोबरच तर बोलत आहे आणि तुला फक्त एवढंच सांगायचं होतं ना. आणि राहुलने जस्ट सांगून द्यावं की त्याने कशासाठी हे बिल त्याच्याकडे ठेवलं होतं आणि झाला, प्रश्न मिटला. आणि हाच फक्त एकच मुद्दा चालू आहे आणि रोहिणी आत्या त्याच्यावरती एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती, असं कलाने जेव्हा बोललेलं असतं तेव्हा एवढ्या मिरच्या लागतात त्या रोहिणीला ना. खरंच म्हणजे तिचं जे वागणं असतं ना ते बदलतच चाललेलं असतं. ती असं वागत असते, असं बोलत असते की जणू काही तिनं आता खूप मोठे आरोप केलेले आहेत कलाने, असं तिचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सोहम त्याचबरोबर अनामिका सगळेजण तिथं असतात आणि सरोज पण आता कलाची बाजू घेते आणि म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही कलाने जे काही विचारलेलं आहे त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही, कारण हे सगळं जे काही घडत आहे आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण ऐकत असतात, कारण त्यांना माहित नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि आबा मात्र भयानक चिडलेले असतात, पण आबा काहीच बोलत नसतात. आज सरोज मात्र कला बोलली की बोलायला सुरुवात करते. आता राहुलला उत्तर द्यावंच लागेल असं कलाने सांगितलेलं असतं. अद्वैत तर इमोशनल झालेला असतो, कारण त्याच्यासाठी त्याची फॅमिली इम्पॉर्टंट असते आणि फॅमिलीसाठी त्याची काहीही करण्याची तयारी असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा सगळं घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता मात्र या रोहिणीची इकडे वाट लागलेली असते. काहीही झालं तरीही रोहिणीनं जो काही गोंधळ घातलेला आहे तो सगळा आता समोर येणार असतो. आणि त्याचबरोबर इकडे राहुल सांगायला सुरुवात करतो की काय झालं मला नाही माहिती, त्या डिझाईन डिपार्टमेंटच्या फाईल होत्या ना, एवढा मोठा ढीग आणून माझ्या केबिनमध्ये ठेवला होता आणि ते डिपार्टमेंट मी सांभाळतच नाहीये, त्यामुळे मला नाही माहिती की ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत आणि कशा झालेल्या आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नैना मात्र शांतपणे पाहत असते. नैनाला कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत, या गोष्टींचा विचार आता नैना करत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की रोहिणी आत्या मान्य आहे मला हे सगळं, पण एकदा अद्वैत म्हणतो आणि राहुलचं असं म्हणणं असतं की मला नाही माहिती, मी नाही चेक केलेल्या, कारण डिझाईन डिपार्टमेंट मी सांभाळतच नाहीये, त्यामुळे त्या फाईल चेक करण्याचा प्रश्नच नव्हता आणि मी त्या फाईल चेक केलेल्या नाहीत, या स्पष्ट शब्दात हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या राहुल घरातले सगळेजण आपापल्या रूम मध्ये गेलेले असतात आणि राहुलचं हे जे कांड असतं ते सुरूच झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रोहिणी राहुलच्या जवळ येते आणि राहुलला विचारू लागते काय चाललंय हे सगळं, तुला मी सांगितलं होतं ना सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत, शेवटी माती खाल्लीच ना तू, असं म्हणत रोहिणी त्याला बोलत असते, त्याला जाब विचारत असते. आणि तेव्हा मात्र राहुल जो असतो तो म्हणत असतो नाही सगळं केलेलं आहे मी व्यवस्थित, असं राहुलचं म्हणणं चाललेलं असतं. आणि रोहिणी मात्र राहुलला इकडे बोलत असते आणि नैना तिथे येते आणि म्हणत असते काय झालं. तेव्हा रोहिणी म्हणत असते की काही नाही ग, माझ्या मुलावर पूर्ण
विश्वास आहे आणि रोहिणीला मात्र राहुलचा खरं तर राग आलेला असतो। आज रोहिणी जर तिथं आली नसती तर राहुलची वाटच लागली असती। ही गोष्ट मात्र इकडे राहुललाही चांगलीच माहिती असते आणि राहुलही त्या बाबतीत विचार करत असतो। पण इकडे नैनाला मात्र प्रश्न पडलेला असतो की या दोघांचं असं काहीतरी चाललेलं आहे की जी गोष्ट मला कळू नये म्हणून यांचे प्रयत्न चाललेले असतात। त्याचबरोबर नैनाला मात्र यातलं काहीही कळू द्यायचं नाही हे मात्र अगदी व्यवस्थितपणे हे दोघ जण पाहत असतात। इकडे रूममध्ये कला आलेली असते। कलाने आता तिची गादी अंतरलेली असते आणि ती गादीवरती खाली झोपत असते। तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो काय झालंय। तेव्हा कला तिच्याच विचारात असते। अद्वैतच्या डोक्यात येतं की नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे, नक्कीच काहीतरी चालू आहे। अद्वैत तिला विचारत असतो पण कलाचं मात्र लक्ष अजिबात नसतं। अद्वैत म्हणत असतो की खरे काय चाललंय। तेव्हा कला म्हणत असते की मला एक सांग चांदेकर की एक साधी गोष्ट होती, एवढं सगळं सोप्या पद्धतीनं घडत होतं, मग तरीही एवढा कांगावा करायची गरज का पडली असेल। म्हणजे मला कळत नाहीये की एवढं सगळं करायची वेळ का आली असेल। एक साधी गोष्ट होती ना, मग साध्या पद्धतीनं ती मॅनेज होत होती, मग हे सगळं का केलं गेलं हा प्रश्न विचारला जात असतो। तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सोहम आणि अनामिका। सोहम म्हणत असतो की खरंच आज ना कलावेनी आणि त्याचबरोबर अद्वैत दादा हे सगळं कसं हँडल करत आहेत। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात। तेव्हा अनामिका म्हणत असते कसं माहितीये का, त्या दोघांचा एकमेकांवरती विश्वास आहे आणि त्याचबरोबर ते दोघंही एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत असतात म्हणून त्यांना हे सगळं पॉसिबल होत आहे। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र ती म्हणत असते की तू सांगतोस का मला तुझ्या बाबतीतलं काही, तुला वाटतं का माझ्याशी कोणत्या गोष्टी शेअर कराव्या, माझ्याशी बोलावं, मग कशाला तू बोलतोयस हे सगळं, त्यांचं जे नातं काय आहे। कारण इकडे सोहम म्हणत असतो की खरंच कलावहिनी आणि अद्वैत दादा हे दोघंही परफेक्ट कपल आहेत, मेड फॉर इच अदर आहेत असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। कारण आज कलावहिनी अद्वैत दादासाठी एवढं सगळं करत आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहे, परंतु इकडे आपल्या बाबतीत मात्र त्याचं बोलणं सुरू असतं। तेव्हा म्हणतो की चालेल, मीही तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायला तयार आहे असं म्हणत तो बोलत असतो आणि तो त्याच्या मनातल्या गोष्टी सांगायला आता पुढे येत असतो। तेव्हा मात्र आता अनामिका त्याला म्हणत असते सांग ना काय झालं। तेव्हा सोहम म्हणत असतो की अरे तुला सांगायचंच राहिलं, अगं तो आपल्या कॉलेजमधला मित्र नव्हता का निलेश, आज तो भेटला होता मला आणि तो मला ड्रिंकची ऑफर देत होता। तो मला म्हणत होता की ड्रिंक कर, पण मी त्याला म्हटलं की नाही, म्हणजे पार्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ड्रिंक करणं ही गोष्ट मला पटत नाही असं मी त्याला सांगितलेलं आहे। कारण एखाद्या वेळेस ऑकेजनली वगैरे ठीक आहे, पण मला स्ट्रेस आहे म्हणून मी ड्रिंक केली तर हे चुकीचं ठरणार आहे असं मी त्याला सांगितलं। तेव्हा मात्र ती म्हणत असते की ठीक आहे ना, करायचं, एखाद्या वेळेस चालू शकतं ना असं अनामिका बोलत असते। जेव्हा अनामिका असं बोलते तेव्हा मात्र सोहम तिच्याकडे पाहत राहतो आणि अनामिका मात्र तिथून उठून गेलेली असते। इकडे अद्वैतच्या डोक्यात मात्र विचार चाललेले असतात, नक्की हिचं काय चाललेलं आहे, ही असं काय वागत आहे, ही असं काय बोलत आहे, हा प्रश्न पडलेला असतो। तेव्हा मात्र कला विचार करत असते। अद्वैत म्हणत असतो की काय झालंय नक्की, अजून तुझ्या डोक्यातनं हे सगळं गेलेलं नाहीये का असं कला विचारत असते। तेव्हा मात्र अद्वैतला हा प्रश्न पडलेला असतो की नक्की हिच्या डोक्यात काय सुरू आहे। कलाच्या डोक्यातून विचार गेलेले नसतात। कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीनं झालेल्या आहेत। तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट मला फक्त सांग की आपल्या ऑफिसमध्ये एवढे एम्प्लॉई काम करतात पण आजपर्यंत अशी चूक कोणाकडून झालेली आहे का रे। म्हणजे तुझी केबिनमधली फाईल इकडे राहुलच्या केबिनमध्ये कोणी ठेवू शकेल, म्हणजे एवढे कामाच्या बाबतीत सगळे परफेक्ट आहेत आणि त्याचबरोबर तुझ्या हाताखाली ते काम करतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की तू किती परफेक्शनिस्ट आहे आणि तरी जर ह्या गोष्टी घडत असतील तर मला मात्र या बाबतीत विचार करावा वाटत आहे असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। कला हे सगळं बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैतलाही प्रश्न पडलेला असतो, कारण कलाने पुन्हा शंका उपस्थित केलेली आहे, राहुल काहीतरी आपल्यापासून लपवतोय ही गोष्ट समोर आलेली असते। त्यानंतर उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात। सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तिथं दिला जात असतो। आबा म्हणत असतो की चला, शांत झोप झाली की दिवस कसा शांत जातो, एकदम प्रसन्न वाटतं, हे आबांचं बोलणं चालू असतं। आणि त्यासोबतच इकडे आबा म्हणत असतात की फायनली खरंच आता खूप छान वाटत आहे आजचा दिवस। आणि त्याचबरोबर तिथे रजनी असते, अनामिका असते, अद्वैत येतो, सगळेजण बसलेले असतात। आणि मग रजनी आबांना म्हणते की आबा ते कसला फोटो आलाय व पेपरमध्ये जरा चेहरा ओळखीचा वाटतोय असं म्हटल्याबरोबर आबा तो फोटो बघतात आणि मग आबांना राग येतो। त्यावेळेस तिथे नैना आलेली असते आणि नैना म्हणते बघू बघू
माझाच फोटो आलेला आहे, केवढा मोठा फोटो आलाय ना, खरंच खूप छान आलाय. आणि आबांनी ती ऍड बघितल्या क्षणी आबांना एवढा राग आलेला असतो, कारण श्रीनाथ ज्वेलर्सकडे हिने मॉडेलिंग म्हणून काम केलेलं असतं. चांदेकरांच्या सुनेने श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर हे काम केलेलं आहे, हातमिळवणी केलेली आहे. या गोष्टीमुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की हे सगळं काय आहे. सरोजी तिथे असते, सरोजी तो फोटो पाहते आणि मग आता हिऱ्यांच्या दागिन्यांची ऍड श्रीनाथ ज्वेलर्सकडे केल्याचं हे सगळ्यांना कळतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, आजपासून मला खूप शांत झोप लागणार आहे. फायनली गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत आहेत, असं हे नैनाचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा तिच्या डोक्यात जराही आलेलं नसतं की आपल्यामुळं कोणाची तरी बदनामी होत आहे, आपण या सगळ्याला कारणीभूत आहोत. ही गोष्टही तिच्या डोक्यात नसते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही आत्ता माझा फायदा काय होतोय हे बघायचं आहे. एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आता सगळेजण तिथं आहेत आणि घरात सगळ्यांना कळलेलं आहे की नैनाने श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे मॉडेलिंग केलेलं आहे. नैनाने हे मॉडेलिंग केल्यामुळं श्रीनाथ ज्वेलर्सचा फायदा झालाय की नाही माहित नाही, पण चांदेकरांचं सगळं मार्केटिंग डिपार्टमेंट कोसळलेलं आहे हे सरोज बोलत असते. कारण चांदेकरांच्या बाबतीत ही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं घडलेली आहे असं सरोजचं म्हणणं आहे. सरोज म्हणत असते, तुला कळतंय का, तुला अक्कल नाहीये का. तेव्हा रजनीही बोलत असते की मागच्या वेळेसही तू असंच केलेलं होतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, म्हणजे तुम्ही कोण आहे मला बोलणारे. आणि नैनाचं असं म्हणणं आहे की मला वाटलं मी केलं का. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की अगं तू डोक्यावर पडलीस का. इकडे सरोज म्हणत असते की आपलं अख्खं मार्केटिंग डिपार्टमेंट कोसळणार आहे. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की त्यासाठी तर हे सगळं केलेलं आहे. म्हणजे राहुलनेच नैनाला मॉडेलिंगसाठी सिलेक्ट करा हे सांगून एवढा मोठा राडा केलेला असतो, एवढा मोठा डाव टाकलेला असतो. सगळेजण आता राहुलला बोलायला लागतात, राहुलला विचारत असतात. त्याच वेळी कला तिथे आलेली असते. कला म्हणत असते, नैनाताई तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, माझ्या आनंदावरती विरजन नको टाकूस. कला म्हणत असते की विरजन म्हणजे. आबा म्हणत असतात की काय चाललंय तुझं. चांदेकरांच्या नावाला बट्टा लावायचंच काम करायचं ठरवलेलं आहेस का फक्त तू. मागच्या वेळेसही तो गोंधळ घालून ठेवलेला, आता पुन्हा हे चालू आहे. मग रोहिणीला बाबतीत विचारलं जात असतं की तुला कळत नाहीये का तुझी सून काय करते, तिनं कुठं गुण उधळायला जाते याबद्दल तुला माहित नाहीये का, तू लक्ष ठेवत नाहीये का, तुला विचारत नाहीये का. रजनी म्हणत असते की घरात कोणाला तरी विचारायचं होतं, सरोज वहिनींना, त्याचबरोबर रोहिणी अंसांना, त्याचबरोबर राहुलला, अद्वैतला, कोणाला तरी विचारायचं होतं. सगळेजण राहुलला बोलत असतात. राहुल म्हणत असतो की मला नाही माहिती, मला नाही सांगितलं तिनं हे सगळं करताना. असं म्हणत राहुलने हात झटकलेले असतात आणि तो बाजूला झालेला असतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की मला हिने काहीच सांगितलेलं नाहीये. हे बोलणं त्याने सहज तिथे सांगितलेलं असतं. आणि आता नैना तोंडावर पडत असते. सगळेजण नैनाला बोलत असतात, पण राहुलला मात्र ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की नैनाने काहीही केलं, कितीही कांगावा केला, काहीही गोंधळ घातले तरीही सगळेजण शांत राहणार आहेत हे सगळं राहुलला वाटत असतं. आणि तर तेवढ्यातच आता दारात पत्रकार आलेले असतात. कारण चांदेकरांच्या सुनेने श्रीनाथ ज्वेलर्स सोबत हातमिळवणी केलेली आहे ही बातमी सगळीकडे व्हायरल झालेली आहे. आणि पत्रकार हे सिक्युरिटीला सुद्धा जुमानलेले नाही, डायरेक्टली आत घुसलेले असतात आणि प्रश्न विचारू लागलेले असतात. कला, अद्वैत, त्याचबरोबर आबा सगळेजण तिथे उभे असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे उद्याच्या भागामध्ये नैना म्हणत असते की माझा याच्यामध्ये काहीच दोष नाहीये, मी काहीही चुकीचं केलेलं नाही असं म्हणत नैना स्वतःचं तोंड चालवत असते. आणि ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाहीये, मी काहीही केलेलं नाही असं नैना सांगत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते, प्रत्येक वेळेस तू चुका करत असते आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता पुन्हा जर तू काही चूक करायला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. कारण तुला अशी जन्माची अद्दल घडवेल ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. असं म्हणत कलाने नैनाला चांगलाच तिथे जाब विचारलेलं असतं. तिची चांगलीच बोलती बंद केलेली असते. पण नैना मात्र बंद होण्यासारखी नसते, तर ती मात्र बोलतच राहते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आज जे काही घडलेलं असतं हे सगळं नैनाच्या मूर्खपणामुळे घडलेलं असतं, हे सगळ्यांनाच माहिती असतं. नैनाने जे काही कांड केलेले आहे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. नैनाचं असं वागणं चालू असतं. नैनाच्या वागण्यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो, घरातल्या सगळ्यांना त्रास झालेला आहे. पण मूर्ख नैनाला मात्र त्याची जराशीही अक्कल नसते. तिला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे. आणि कला मात्र भयानक चिडलेली असते. त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही बोलत बसलेले असतात. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर तुला आठवतंय का,
त्या दिवशी मंदिरामध्ये आपल्याला सांगितलेलं की कुंपणच शेत खाते, म्हणजे लक्षात आलं का तुझ्या? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की म्हणजे नैनाने त्या श्रीनाथ ज्वेलर्स सोबत हातमिळवणी केलेली आहे. आता नैना आणि राहुल काही वेगळे नाही आहेत, म्हणजे राहुल याच्या मागे आहे हे लवकरच समोर येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.